अन्वेष आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात ओम साई खैरवाडी संघाकडून. हा टॅकल चेंडू होता, फटका चांगला आहे, परंतु चेंडूने मॅच लँड्स मध्ये पडेल. सिंगल कंप्लीट केली आणि नितेशने डबलला पलटलेत आणि इथून बघता बघता या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले नितेश. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती स्वयंभू किल्ला संघ बॅटिंग करत असताना आम्हाला गीते सांगतील की 4 धावा झाल्या, जिथे 4 चेंडूचा मात्र आतापर्यंत खेळ सुद्धा झाला. 5 ओव्हरची मॅच आहे. बघा या स्पर्धेची खासियत आहे, कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक सामना हा 5 ओव्हरचा खेळला गेला. आज सुद्धा आपण पाहतो प्रत्येक सामना हा 5 ओव्हरचा खेळला जाते. कारण या स्पर्धेमध्ये हा जो आयोजन नियोज आहे पंचांचा इशारा येत नाही, म्हणजे हा डॉट चेंडू आहे. नितेश आपण पाहतो तर पंचांकडे पाहत आहेत, पण दक्ष असे पंच शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक नितेशच्या मातीसाठी. धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या 4 धावा आहेत, जिथे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटका माझा प्रयत्न होता, चेंडू ऑन साईडला भिरकवलाय. तिथे सिंगल मात्र नितेशला भेटेल. सिंगलने मात्र इथे धावसंख्येला आकार दिला जाईल, तो मात्र बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघाची धावसंख्या ती मात्र 5 धावा. शतक क्रमांक मात्र पहिला संपलाय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर ही स्पर्धा जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण पाहतो तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं होतं. या स्पर्धे आपण पाहतो 7, 8, 9 अशी स्पर्धा होणार होती, परंतु आपण पाहतो तर एक या दाटाव गावामध्ये एक मोठा धक्का बसला. अर्थातच आपले सर्वांचे आणि ज्याने आपण पाहतो तर बरेच खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म बनवून दिला होता ते उमेश भोगटे यांचं आपण पाहतो तर काही आंदोलन निधन पावले. त्याच्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यामध्ये आली होती, परंतु ही स्पर्धा पुढे ढकलली. पण त्या स्पर्धेमध्ये बरंच काय आपल्याला पाहायला मिळते. प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहतो कूलर आहे, टी शर्ट आहे. त्यानंतर आपण पाहतो तर जे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर असेल त्याच्यासाठी LED TV आहे. मालिकावीरसाठी आपण पाहतो फ्रीज आहे. आणि जो संघ प्रथम क्रमांक पटकावेल ना त्यासाठी रोख रक्कम 50,000 आहेत आणि स्पोर्टच्या 11 सायकल सुद्धा देण्यात येणार आहेत. तसेच आपण पाहतोय बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत. त्यानंतर चौकार षटकांसाठी सुद्धा आपण पाहतोय चषक आहेत. आणि एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे, तर मी महिन्यात तालुक्यामध्ये तर अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची मात्र सध्याच्या घडीला चर्चा लागून राहिली आहे. तब्बल 40 गाव या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश नोंदवलाय. कालच्या दिवसामध्ये 8 किल्ले, आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर हा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय, जिथे स्वयंभू किल्ला संघ बॅटिंग करते. शतक क्रमांक 2 चालू आहे. रियाज गोलंदाजी ट्राय करू आले. धावसंख्या सध्याच्या घडीला 6 आहे. पूर्णपणे धावा थांबण्याचा प्रयत्न केलाय. आणि ओम साई खैरवाडी या संघाला माहिती आहे किल्ला संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. इथून मात्र कमीत कमी धावावर रोखायचं आहे, कारण नंतर आपल्याला सुद्धा बॅटिंग करायची आहे. हा प्रयत्न असेल ओम साई खैरवाडी संघाचा. हो, इथे मात्र पाहायचं, इथे मात्र रोशन बाद होते. मागच्या मॅच मध्ये रोशनने पूर्णपणे आपल्या डावाला सावरवलं होतं, थांबवलं होतं, परंतु इथे मात्र रोशनला परतावं लागेल. रियाजला मिळालेली ही पहिली सफलता आहे. डीजेला असेल संधी. इथून आपण पाहिलं तर पहिली विकेट आणि पहिली सफलता मात्र इथे आपण पाहतो गोलंदाज रियाजला मात्र मिळते. मोठा धक्का स्वयंभू किल्ला संघाला करणार रोशन बाजार. न्यू बॅट्समॅन नागेश आलेले आहेत. हो, नागेशने आले तर बाट निघायचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला जाय, तिथे मात्र एक छोटी धाव घ्यायचा प्रयत्न होता, परंतु सुखरूप क्रीज मध्ये नागेश पोहोचतायत. इथे मात्र आपल्याला पाहिजे एक सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला गीतेश आम्हाला सांगतील की 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, तिथून 7 धावा. शतक क्रमांक 2 चालू आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, जिथे रियाज शेख मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. ओम साई खैरवाडी विरुद्ध स्वयंभू किल्ला यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळते. पुण्यात आपण पाहतो तर डीप एक्स्ट्रा गोल फटका केलाय तो नितेश आणि सिंगलने मात्र सध्याच्या घडीला काम चालू आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या ती 8 धावा. शतक क्रमांक 2 चालू आहे. पॉवर प्लेचं शतक चालू आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं होतं जिथे अन्वेष आले होते, अवघ्या 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण रियाज आले 3 धावा. आतापर्यंत त्यांनी खर्च केला. 4 चेंडूचा
खेळ झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो फुटबॉलचा पूर्ण फायदा घेतला होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाल्याने बॅट फक्त हवेशी बोलली आहे ती नागेश यांची. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 8 धावा. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी करत असताना ओम साई खैरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा टॅकल चेंडू आहे. आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतो हे सांगते नागे. चेंडूला भिरकवलाय, चेंडू पाडला सीमा पार, षटकार 6 डीजे. तर इथे आपण पाहिलं तर शतक क्रमांक आपण पाहतो तर इथून दुसरा सुद्धा संपलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी होती. जशी आपण म्हणतो ना की दुधात जशी मासकी पडावी आणि पूर्ण दूध खराब व्हावा तसं या ओव्हरची मात्र वाट लावली ते अर्थातच नागेश याने. इथे मात्र पुणे त्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो तर अन्वेष आलेत आणि सुरुवात मात्र विकेटने केल्या. नितेश याला मात्र बाद केला, त्रिपाचित बाद झाला. धक्का दुसरा असेल डीजेला संधी. धावसंख्या सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावर मात्र न्यू बॅट्समन आपल्याला सागर पाहायला मिळतात. जिथे सुरुवात तिसऱ्या ओव्हरला झाली आहे आणि अन्वेषने मात्र इथून आपण मध्ये नितेशला बाद केलाय. सागर आले इथून मात्र धावसंख्या सध्याच्या घडीला जितेश आम्हाला 14 अशी धावसंख्या झाल्या आणि इथे मात्र आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क झाल्याने चेंडू पाहिला तर डायरेक्ट आपण मध्ये एष्ट्यावर आदळला आणि त्रिफळाची बाद झाली. ते मात्र नितेश सागर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला सध्याच्या घडीला. इथे मात्र पाहायचंय पंच बोलून सांगतील की मात्र चेंडू एकदम सुंदर राहिलाय आणि पंचांचा इशारा आहे की एक देणगीच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल अर्थातच स्वयंभू किल्ला संघासाठी. धावसंख्या 1 निवडली. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 ही धावसंख्या झाल्या. फटका चांगला उंच आहे परंतु लांबी नाही आहे. इथे मात्र उंच लांबी नाही आहे परंतु लांब करून दाखवलंय शत्रुशन याने. चेंडू गेला सीमा पार सागरच्या बॅट मधून. षटकार 6 डीजे. काय केलंय पंकज जयस्वाल याने. कदाचित हा कॅच होता, काय ड्रॉप झाली आहे आणि इथे मात्र अर्धा डझन धावा दिल्या त्या सागरला सुद्धा. जीवनदान सुद्धा 6 धावा सुद्धा आहेत. धावसंख्या इथून 21 झाली आहे. शतक क्रमांक 3 चालू आहे. सागर मात्र थांबणार नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र सुरक्षित हातामध्ये झेल आहे. पकडला झेल, संपलाय सागरचा खेळ. धक्का 3 डीजे.
लो फुल टॉस चेंडू होता आडव्या बाट निघायचा प्रयत्न चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आहे सिंगल मात्र तिथे मिळेल ती नागेश याला धावसंख्या 1 वाढेल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिथून 24 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळते जिथे या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या 24 आहे. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिला होता तो ओमसाई खैरवाडी संघाने. पुण्यात आडवा बाट निघायचा प्रयत्न होता बॅट चेंडूचा संपर्क जाणे आहे डॉट चेंडूची सांगता होती या ओव्हरचा आपण विचार केला तर 1 चेंडू शिल्लक आहे जिथे आपण पाहतो तर प्लेअर ऑफ द डे साठी कुलर आहे आणि अर्थातच विवान अर्थातच राया नितीन रराडे यांच्या माध्यमातून इथून कूलर देण्यात आलेला आहे आणि तसेच त्याप्रमाणे टी शर्ट सुद्धा आहे प्रज्वल विठ्ठल भोगटे आणि तेजेश केशव भोगटे यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतो राहुल खरिवले यांनी मात्र हा कूलर आणि टी शर्ट पटकावला होता. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि काम सुद्धा तमाम झालाय. बॅट्समन मनोजचा खेळ मात्र संपला. डीजे शतक क्रमांक 3 सुद्धा इथे समाप्त झाला. झाले 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना स्वयंभूकीला संघाची मात्र 25 धावा झाल्यात. मनोजनी मात्र आपण पाहतो एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते असबल ठरले आणि 25 झाल्यात. वो फुल टॉस चेंडू आहे नागेश साठी गिफ्ट आहे स्वीकारले चेंडूला पाठवलं मिड विकेट वरून सीमा पार 2 धक्का नागेशच्या बॅट मधून घे छक्का 6. इथे मात्र फ्रीडचा चेंडू होता आणि नक्कीच आपण बोलतो त्याच्यानंतर फुलटॉस सुद्धा होता. नागेश कुठे सोडणार आहे का दिलेला गिफ्ट होता स्वीकारला आणि चेंडूला पाठवला सीमापार. धावसंख्या 32 झाली आहे. शतक क्रमांक 4 चालू झाला. प्रवीण आलेत 1 चेंडू मध्ये 7 धावा प्रवीणने खर्च केल्यात परंतु इथून कमबॅक सुद्धा केलाय. कमबॅक करणं खूप गरजेचं असं कारण आपण पाहिलं तर यांच्या अगेन्स्ट षटकार केला होता आणि इथे मात्र प्रवीणने सुद्धा कमबॅक केला. सध्याच्या घडीला संघाला ही गरज आहे त्यासाठी तर तुम्हाला गोंधळासाठी आमंत्रित केलाय विश्वास दाखवला केंद्राने प्रवीणवर परंतु इथे नागेश त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार पुन्हा फुल टॉस चेंडू होता बॅट मात्र चेंडू लागले आणि चेंडू आपण पाहतोय दन दन करत जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून. पंचांचा इशारा वाईट आहे वाईट +4 तो गुटलियों के भी दाम मिलेंगे 5 मुफ्त में. डीजे आलेले आहेत आणि इथे मात्र
नागेशने मात्र आता आपला जलवा दाखवतो केला. मारा कम और घसीटा जादा असंच म्हणूया गीतेश, कारण आपण पाहतो तर इथे आता तेच काम करते नागेश. 3 मध्ये आतापर्यंत त्याने 18 धावा खर्च केल्या. सर्वात महागडं शतक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र करायचं काय, धावसंख्या 43 झाली आहे. आता मात्र नागेश इथे थांबायला तयार नाही आहे आणि 43 धावा बनल्या. शतक क्रमांक आपण पाहतो तर 4था मार्गस्थ आहे. 3 मध्ये 1 डॉट सुद्धा आहे, म्हणजे 2 चेंडूमध्ये 18 धावा दिल्यात. त्याच्यामुळे बघा काय क्रिकेट आहे, जिथे सुरुवातीला धावा होत नव्हत्या परंतु जसं प्रवीण आले तशा मात्र धावा सुद्धा आल्यात. आणि नागेश आता म्हणतोय खाईन तर फटक्यांशी नाहीतर राहीन उपाशी, इरादे पोस्ट आहेत असं आपण म्हणूया. हो इथे मात्र पुण्यात बॅट तर फिरवली होती 200च्या स्पीडने, परंतु मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जसा पाहिजे झाला नाही. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 44 धावा. या ओव्हरचा विचार केला तर गीतेश आंबा सांगतील अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. या डावाचा विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहे. सोनार सिद्ध क्रिकेट मंडळ धाटाव यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा तालुका नाही तर अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची सध्याच्या घडीला चर्चा, कारण बऱ्याचशा बक्षिसं असलेली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. हो इथे मात्र निखिल होते खुलून काळा चेंडू ऑन साईडला जाईल, तिथे प्रोटेक्शन ठेवलं गेलं. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती इथून 45 धावा. या ओव्हरचा आपण विचार केला आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरचा आपण विचार केला आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर अवघ्या धावा होत्या 25. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या. फटका फसला, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेल सुद्धा ड्रॉप झाला आणि झेल कोणाचा होता तर तो नागेशचा होता. कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. 24 चेंडूचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना सोहेंबू किल्ला संघाची धावसंख्या 46 झाली. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र इथे शिल्लक असणार आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामधला क्वालिफायर मॅच जय बजरंग हेटवणे या संघासमोर केलेल आणि तिथून जो जिंकेल तो अर्थातच अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी भास्ते या संघासमोर मॅच खेळणार आहे. त्याच्यामुळे अजून 2 मॅचेस आहेत. चला लवकर फास्ट घ्यायचा आहे. शेवटचा आणि अंतिम पर्याय काय असेल ओम साई खैरवाडी या संघाकडून. या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रवीण याने. थोडंसं महाग शतक आहे असं मी म्हणेन. आता नागेशला मिळालं जीवनदान आहे. धावसंख्या 46 आहे. नागेशची जर आपण बॅटिंग पाहिजे नागेश वैयक्तिक 10 चेंडू आणि 22 वर तो नागेश खेळतोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार सुद्धा आलेत. असा नागेश आपल्याला पाहायला मिळते. पुण्याला स्ट्राईकला असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलेत ऋतिक आपल्याला पाहायला मिळते. बघा इथून कमबॅक करावा लागेल. कारण आपण पाहतो मागच्या मॅचमध्ये आपण पाहतो सोनाशिव धाटव संघाला 36 धावा दिल्या नव्हत्या. इथून मात्र तर 46 झालेले आहेत आणि आता मात्र शेवटचं शतक मार्गस्थ आहे. लो फुलटा चेंडू होता. आडव्या बॅटने मात्र दिशा दिली आहे आणि चेंडूला पाठवला आहे सीमा रेषा पार. षटकार 6. नक्कीच आपण नागेशच्या बॅट मधून हा 4था षटकार आला. बघा मागच्या शेवटच्या चेंडूवर कॅच ड्रॉप केलं होतं प्रवीणने आणि जीवनदान होतं. इथे मात्र आता आपण पाहूया सुरुवात 6 झाली आहे. धावसंख्या 52 आहे. हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा आपण बॅट तर फिरवली आहे आणि चेंडू मात्र दन 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 करत जातो सीमा पार. होगा बेडा पार तो मिलेंगे 4 ने मात्र धावसंख्या 56 झाली आहे. बत्तीस प्लस होणार का. चेंडू मिड विकेट मध्ये येतोय. तिथे प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटलेत परंतु डबल मिळणार का. नक्कीच मिळणार. खरा फिल्डिंग पाहायला मिळते. आकाश अर्थातच सन्नाट याच्याकडून 2 धावाने धावसंख्या 58 झाल्या. वैयक्तिक 13 चेंडू आणि 34 वर मात्र नागेश खेळतोय. ज्याच्या बॅट मधून आपण पाहतो तर 4 षटकार आलेले आहेत आणि 1 चौकार सुद्धा आला. या ओव्हरचे अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. फुलटा चेंडू आडवा बॅटने केलाय. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट केली आहे आणि आता मात्र सिंगलवर थांबले सुद्धा आहेत कारण अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 59 झाली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 59 झाली आहे. या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सोनार सिद्ध धाटाव चषक
2025 पर्व 7वा आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीला आली आहे. 59 इथे मात्र पाहायचं आहे तर सुखरूप मध्ये मला वाटते पोहोचले नाहीत, तर फलंदाज बाद आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, तर डीजेला मात्र इथे संधी असेल. भरमसाठ बक्षीस असलेली स्पर्धा सोना शिधा चषक याची आपण 365 दिवस या स्पर्धेची आपण वाट बघत असतो आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. प्रथम पहिला डाव मात्र संपला, जिथे बॅटिंग करत असताना स्वयंभू किल्ला संघाने 59 धावा बनवल्यात आणि आता मात्र ओम साई किल्ला या संघाला 30 चेंडू 60 धावांची मात्र गरज आहे. ओम साई खैरवाडी या संघाला मात्र 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. पहिला डाव मात्र संपलाय. स्वयंभू किल्ला संघाने 59 धावा बनवल्यात आणि ओम साई खैरवाडी या संघाला मात्र इथून 30 चेंडू 60 ची गरज आहे. थोडंसं वेळ आहे तर जाऊया डीजेकडे. पुन्हा एकदा किल्ला गाव संघाचा एक आवाज किशोर कोकरे यांना धन्यवाद. मॅचला सुरुवात करूयात. जिथे 30 बॉल मध्ये आवश्यकता आहे टीम ओमसाई खैरवाडी संघाला तब्बल 60 धाव्याची आवश्यकता आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि पंकज हे दोन बॅटर आघाडीला आले, तर गोलंदाजी मार्कवरती ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे तो गोलंदाज शरद मुंडे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिला बॉल समोरच्या दिशेला
खेळला गेला, जिथे लॉंग ऑफ मध्ये रोशन शिंदे चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल येते ओमसाई खैरवाडी या संघाच्या माध्यमातून. एक धाव फलकावरती येते बॅटिंगसाठी. आता मात्र सध्याच्या घडीला पंकज आपल्याला पाहायला मिळतील ऑन स्ट्राईकला. गोलंदाज शरद षटकातील पुढचा बॉल. अप ट्रॅकर बॉल होता. आडवा पाटणा सेटला केला. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग नितेश यांच्या माध्यमातून होती. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा दोन या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. 60चा पाठलाग करायचा आहे. ज्या वेळेला 60 मोठी धावसंख्या उभारली गेली त्यावेळेला पहिली दोन पॉवर प्लेची षटकं त्यामध्ये गोलंदाजांना टार्गेट करावं लागेल. धावा जमा कराव्या लागतील. बादची टॉपेज घेतली आहे. क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी आपल्याला फ्लाय स्लिपमध्ये पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र कोणती धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होतीये. तिथे डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक थांबलं जाईल. धावफलकावरती धावा दोन या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक चालू असताना जिथे पहिला 3 बॉलचा खेळ संपला. धावा दोन धावफलकावरती पाहायला मिळाल्या. यावेळेस बॉल खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे पंचांकडे अपील केली जाते. फेकी खराब झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. नागेश मुंडे यांच्या माध्यमातून त्याचा फायदा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलला जाईल. पंचांचा इशारा लेग बाय 7. त्याही वेळेला 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या दोनच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाबाजी श्री सोनार सिद्ध चषक 2025 पर्व 7 आणि पर्व 7वं सातत्यानं चांगलं कामकाज सर्व आयोजकांच्या माध्यमातून केलं गेलं. चांगलं आयोजन चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये. तब्बल विजेत्या संघाला 11 सायकल इथे मात्र पुरस्कृत केल्या गेल्यात. यावेळेस बॉल अडबा पाटणा सेटला खेळत असताना अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये मोरेश्वर चेंडूवरती आले. फेक अप्रतिम राहिली आहे. पहिला धक्का टीम ओमसाई खैरवाडी या संघाला. बॅटर मैदानाच्या बाहेर. पहिला विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये होतोय, जिथे बॅटर पंकज धावबाच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आले. शरद याही ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल अडबा पाटणा सेटला केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोरेश्वर चेंडूवरती येतील, अडवतील, फेकतील. तोवर दुहेरीसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत आणि बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावलेला आहे. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती यायला येणारे 24 बॉल. आता मात्र विजयासाठी 53 धावेची आवश्यकता टीम ओमसाई खैरवाडी या संघाला. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी शरद मुंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 चेंडू हाताळले गेले, जिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या गेल्या. एक विकेट धावबाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. सन्माननीय ज्ञानदेवजी रटाटे साहेब, आपणास विनंती करतो की आपण मंचकावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. 24 बॉलमध्ये 53ची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 मध्ये निकेश गोलंदाजीला आले. निकेशची सुद्धा गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम पाहायला मिळाली, जिथे सोनार सिद्ध धाटाव या संघाच्या विरोधामध्ये 36 धावा डिफेन्स करत असताना स्वयंभू किल्ला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये महत्त्वाचे योगदान शरद मुंडे यांच्या माध्यमातून राहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिले 3 चेंडू हाताळले गेले आणि त्या 3ही चेंडूंवरती 3 विकेट मिळवल्या. या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक शरद मुंडे यांच्या सुद्धा नावे राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीला निकेश. षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, फटका मिस टाइम आहे. बॉल हवेमध्ये, विकेट कीपर बॉलच्या खाली. चुकी मैदानाच्या आतमध्ये होते. सोपा झेल धरतीला दान झाला, जीवनदान. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रवीण या बॅटरला दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 8 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 निकेश आलेत. आता निकेशच्या विरोधामध्ये हल्ले चढवायचे हे बॅटरनं मनाशी निश्चय केलेला आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच अनुषंगानं पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग इंटरने खेळत असताना प्रवीण सुद्धा पाहायला मिळाले. संधी निर्माण केली निकेशनं.
यावेळी षटकातला पुढचा बॉल बाटच्या आउटसाइड एज. क्षेत्ररक्षक रोहन बॉलचा पाठलाग करत असताना चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. धावा वाचवल्या जात आहेत. टीम स्वयंभू किल्ला या संघाच्या माध्यमातून चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये जिथे इनफिल्डमध्ये रोहन जमदाडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा निकेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल. षटकातील हा पुढचा बॉल. ओपिच बॉल लॉप केला. फटका मिस टाइम आहे. मनोज बॉलच्या खाली. याही वेळेला चुकी मैदानाच्या आतमध्ये होतीये. सोप्पा झेल धरतीला दान केला जातोय. निकेशचं कौतुक करावं लागेल. पहिले 2 चेंडू त्यांना हाताळले. दोन्ही चेंडूंवरती त्यांना संधी निर्माण केली. दोन्ही बॅटर्सला तो मैदानाचा बाहेर परतवू शकला असता, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मैदानाच्या आतमध्ये लाभणं तितकीशी गरजेची होती. त्याही वेळेला क्षेत्ररक्षकांना अगदी सोप्पा झेल धरतीला दान केलाय. मनोज पाहायला मिळाले. तत्पूर्वी चंद्रकांत सुद्धा झेल सोडत असताना पाहायला मिळाले. कमबॅक करावा लागेल. ओहो, यावेळी 6 बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. जिथे गोल्डन स्पॉटवर डप्पा पीच झाला. तदनंतर वेगानं विकेट किपरचा वैध घेतला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे गोल्डन स्पॉटवर डप्पा पीच झाला. तदनंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ओहो, आणखीन एक वेगवान बॉल बाटच्या आउटसाइड एज. क्वाड बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का. टीम ओमसाई खैरवाडी या संघाला बॅटर मैदानाच्या बाहेर. नव्यानं गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी निकेश मोरे यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू आतापर्यंत त्यांना हाताळले. 3 धावा खर्च केल्या. त्याही वेळेला एक महत्वाची विकेट जिथे बॅटर पंकज आणि त्याही वेळेला प्रवीण यांना मात्र रोखलं गेलं. यावेळी सरपा पाटणा सेटला करत असताना बॅटर पाहायला मिळाले. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसरा धाव्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, रोखलं जातंय. एकावरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. षटक क्रमांक 2 संपुष्टामध्ये 12 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 11. येणाऱ्या 18 बॉल विजयासाठी 49 धावेची आवश्यकता आहे टीम ओमसाई खैरवाडी या संघाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं बॅकफुटवरती ढकललाय स्वयंभू किल्ला संघाच्या महत्त्वपूर्ण 2 गोलंदाजांना. गोलंदाजीला शरद मुंडे आले. चांगली गोलंदाजी त्यांची सुद्धा राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना शरदांना आपण पहिला धावा खर्च केल्या 7. त्यावेळेला षटक क्रमांक 2 मध्ये निकेश आले. निकेश मात्र प्रभावित करत असताना पाहायला मिळाले. निकेशनं मात्र धावा खर्च केल्या 4 आणि एक महत्त्वाचे विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. सध्या मैदानाच्या आतमध्ये सुदेश आणि प्रवीणची जोडी पाहायला मिळाली आहे. 2 बॅटर आहेत. आता दोघांच्या वरती जबाबदारी आहे. धावा बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई खैरवाडी या संघाला 18 मध्ये 49ची आवश्यकता. शरद मुंडे पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये शरद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावाही रोखल्या गेल्या आणि त्याही वेळेला विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये शरद मुंडे यांनी मिळवलेला पाहायला मिळाल्या. पहिलाच बॉल अल्पा पाटणा ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जिथे टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथे ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचे प्रयत्न केले गेले. बॅटरचं फुटवर्क होत नाहीये ते पाहिलं गेलं. अनुभव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कामी येतोय शरद मुंडे या गोलंदाजाला. धावा ते मात्र मैदानाच्या आतमध्ये कमीचा खर्च करत असताना पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल खोलवर टप्पाचा चेंडू शोधण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या वेळेला डावी एसटी सोडून जाणारा बॉल पंचानं व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. या व्हाईट बॉलच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 12 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शरद मुंडे बॉलिंग ट्रॅकवर दाखल. षटकातील पुढचा बॉल अप ट्रॅकर बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये रोहन. आता चुकी होणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर सुदेश मैदानाच्या बाहेर.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आकाश राठोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी असताना आपल्याला पाहायला मिळतील. आकाश अर्थातच सनाटा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी असताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो, मॅचला तो टर्न करू शकतोय, ती क्षमता या बॅटरकडे आहे. आणि ते बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती बॅटिंगला आलेत. परंतु शरद यांचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये एखाद्या युवा खेळाडूला सुद्धा लाजवेल असा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये 40+ हे खेळाडू शरद मुंडे देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 22चा इशारा आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळेल तब्बल 13 या आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. ओव्हर द विकेट गोलंदाजी लागले, तदनंतर बॅटर शफल झाले होते आणि तदनंतर लेग स्टिक्सचा डोक्यावरनं हा जाणारा चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्शविला गेला. चांगली गोलंदाजी शरद मुंडे यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं गेलं आणि सातत्यानं जबाबदारीचं क्रिकेट सुद्धा पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये विकेट कीपर फंबल, तदनंतर फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक सुद्धा फंबल झाले. परंतु बॅकअप चांगलं राहिलं. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचं त्या ठिकाणी निखिल आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची कडा घेतली गेली. एक सिंगल, त्याही वेळेला येते एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 14 या कड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जिथे अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची टॉपच घेतली होती. विकेट कीपर फंबल झाले, परंतु फ्लाय स्लिपला सागर पाहायला मिळाले. सागर सुद्धा फंबल झाले. बॅकअप चांगलं राहिलं. निखिलचं धावा वाचवल्या गेल्या. यावेळेस बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेला आक्रमण केलं. फटका इथे प्रॉपर आहे. बॉल निघून चालला सीमा पार. धावा 6 षटकार. धाव्याच्या मदतीनं धावफलक फ्लाय झालं. 20 या आकड्यावरती धावसंख्या. याही वेळेला अडबा बॅटनं ऑन साईडला खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक. बॉल फाईन लेग रिजन मध्ये दन दन करीत सीमा पार. धावा 4 चौकार. नागेश आहे. नागा बॅटिंगला किती रन केले? 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये. धावफलकावरती धावा 24 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळाली. येणारे 12 बॉल आवश्यकता आहे 36 धावेची. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाजीला नागेश मुंडे आपल्याला पाहायला मिळाले. त्या नागेशने खऱ्या अर्थाने पूर्वार्धामध्ये धुमाकूळ घातला. धावा त्याच्या बॅटमन येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त खेळ त्याच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल 14 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान देण्यात दिलं. तो नागेश गोलंदाजीला आलाय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स. बॅटरच्या नाकात तोंडा जळून जाणारा बॉल
डॉट बॉल इथे मात्र दर्शवला गेला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात, जिथे हाफ ट्रॅकर चेंडू होता, तदनंतर उसळी चेंडूनं बरीचशी घेतली, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर पंकजनं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. पहिला चेंडू इथे मात्र डॉट बॉल इथं असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी प्रवीण आपल्याला पाहायला मिळाले. प्रवीण ऑन स्ट्राईकला आहेत. हाफ ट्रॅकर शॉट अँड पूल इथे सक्सेसफुल. बॉल सीमा पार. धावा 6 आलाय षटकार. षटकार येतोय प्रवीण यांच्या बॅटमधनं. 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं 30 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल ओपीचा आहे. फटका इथे मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यावेळेला चुकी होणार नाहीये. वेल जस्ट कॅच. विकेटचं पतंग. आणखीन एक धक्का ओमसाई खैरवाडी संघाला. बॅटर आउट. महत्वाचे बॅटर आता मात्र मैदानाच्या बाहेर परतले. ज्या प्रवीणच्या बॅटमधनं धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या प्रवीणनं हात खोलत असताना आपल्याला प्रवीण पाहायला मिळाले, ते प्रवीण आता मात्र मैदानाच्या बाहेर परतले. तदनंतर नवीन बॅटर मैदानात दाखल असताना संदेश आपल्याला पाहायला मिळाले. संदेश यांच्यावरती आता मात्र जबाबदारी असेल, परंतु नागेशनं षटकार आला. तदनंतर कमबॅक सुद्धा त्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. ओपी बॉल लॉप केला. अडबा बॅट ऑन साईडला. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल सीमा पार. धावा 6 षटकार. अप्रतिम स्ट्रोक खेळला बॅटर संदेशनं. अगदी डगआउट मधनं सेट होऊन ते आलेत. पाना 6व्या क्रमांकावरती ते बॅटिंगला आले आणि 6व्या क्रमांकावरती बॅटिंगला येत असताना षटकार त्यांचा बॅटमधनं आला. ही महत्वाची बाब आहे. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. लो फुलटॉस यावेळेला पंचांकडे अपील केली गेली आहे. बॉलर्स बाईक ड्राईव्ह सुद्धा गोलंदाज शेंडवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले, जिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 37 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉलचा खेळ बाकी. आवश्यकता 23 धावेची. सन्नाटा मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला. ज्यानं मॅचला जिवंत ठेवलं, ज्यानं शहराच्या विरोधामध्ये हल्ले चढवले, ते सन्नाटा ऑन स्ट्राईकला पाहायला मिळाले. नागेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. ओहो, यावेळेस चांगला बॉल लेंथमध्ये बदल केला गेला. लेंथ थोडीशी मागे खेचली गेली. गोल्डन स्पॉटवर टप्पा पीस झाला. तदनंतर आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला. शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. फुटवर्क झालं नव्हतं बॅटर अक्षयचं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. तदनंतर विकेट किपर बिहाइंड द विकेट चंद्रकांत कडव त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कामकाज करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये नागेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्या वेळेला डॉट बॉल सुद्धा आले आणि त्याही वेळेला मोठे फटके सुद्धा या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. किंबहुना एक विकेटचं सुद्धा पतंग नागेश याने केलंय. 24 बॉलचा खेळ संपला. 37 धावा धावफलकावरती आल्या. येणारे शेवटचे 6 बॉल. आवश्यकता विजयासाठी 23 धावेची टीम ओमसाई खैरवाडी या संघाला. षटक क्रमांक 5 वर डेथ ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाजीला शेवटच्या 6 मध्ये 23 धावा रोखण्यासाठी गोलंदाजीला मोरेश्वर येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ज्या मोरेश्वरनं सोनारसिद्ध दाटव संघाच्या विरोधामध्ये 6 बॉलमध्ये 8ची आवश्यकता असताना धावा रोखून दाखवल्या, तेच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीला येत असताना मोरेश्वर आपल्याला पाहायला मिळाले. अगदी 6 चेंडूमध्ये 8 धावेची आवश्यकता असताना प्रयत्न तर चांगले राहिले होते. पित्या आणि पुत्राची जोडी आपण बॅटिंग करत असताना पाहिली, परंतु शेवटच्या क्षणाला संजय शेळके बाद झाले आणि तदनंतर त्यांचे पुत्र सुद्धा बाद झाले आणि तदनंतर बॅकफुटवरती संघ सोनारसिद्ध दाटाव पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा गोलंदाज मोरेश्वर दाखल. पहिलाच बॉल ओ पिच होता. लॉप केला बॅटनं ऑन साईडला. बॉल सीमा पार. धावा
षटकार येतोय, षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय, धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. मी गीतेश भोगट्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. त्यावेळेला रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलचे सर्व रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल्स या इंस्टापेजच्या ॲडमिन किरणजी मोरे इथे उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया त्या स्पर्धेच्या वतीनं. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सागरचं कौतुक करावं लागेल. धावा वाचवणं तितक्याशा महत्वाच्या या सागरला माहिती आहे. सागरनं स्वतःला झोकून दिलंय. धावा इथे वाचवत असताना सागर सुद्धा पाहायला मिळाले. हे खूप इम्पॉर्टंट असं मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया जिथे बॅटची टॉपच घेतली गेली, विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर राहिला, तदनंतर अप्रतिम डाईव्ह लगवत असताना सागर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. काय फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये स्वतःला झोकून दिलं गेलंय. धावा वाचवायच्यात. या स्पर्धेमध्ये खेळत असताना स्वयंभू किल्ला या गावाचं नाव दाखवून द्यायचं की आम्ही सुद्धा चांगल्या ताटणीचं क्रिकेट खेळतोय. सागरनं दाखवून दिलंय. फुलटॉस समोर आक्रमण केलं, फटका मिस टाइम आहे. रोशन शिंदे जज करत असताना चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे, परंतु बॅकअप मनोज मोरे यांचं चांगलं राहिलं. धावा त्याही वेळेला 2 अर्जित केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 46 आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल, आवश्यकता 14 धावेची. 3 मध्ये 14 होऊ शकतात ती क्षमता आहे आकाश यांच्याकडे. आकाशांना जीवनदान सुद्धा मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. त्या जीवनदानाचा आता फायदा घ्यायचा आहे. मॅच फिनिश करायची आहे. ती मॅच फिनिश करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. हे आकाशनं मनाशी निश्चय करावा लागेल. जिद्द मनाशी पाळावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील तर ओमसाई खैरवडी या संघाला विजय करायचा असेल तर. प्रयत्न चांगला राहिला. आडपा पाटला सेटला खेळत असताना ऑलिम्पिक कापेट रोशन बॉलचा पाठला करत असताना थोडीशी बमलिंग पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होणार नाहीये. फेक अप्रतिम पाहायला मिळाली आहे. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर सनाटा. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. रोशनचं कौतुक करावं लागेल, ज्यानं अगदी अचूक एंडवरती फेक केला. त्यावेळेला विकेटचं पतंग झालं. आता मात्र आवश्यकता असेल. इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. जर गोलंदाजाने कोणतीही चुकी केली आणि त्या चुकीचं संधीमध्ये रूपांतर केलं टीम ओमसाई खैरवडी संघाने तर मात्र ओमसाई खैरवडी हा संघ विजय ठरू शकतोय. परंतु जर गोलंदाजाने कोणतीही चुकी केली नाही तर स्वयंभू किल्ला हा संघ मात्र या मॅच मध्ये विजय प्राप्त करत असताना पाहायला मिळेल. यस, यावेळी चांगली गोलंदाजी, समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. विकेट किपर फंबल, तदनंतर बॅकअप निखिल यांचं चांगलं राहिलं. 1 मिळाले. 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 48 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचा 1 बॉल बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता 12 धावेची टीम ओमसाई खैरवडी या संघाला. हब ट्रॅकर बॉलर बॅटॉन साइडला केला. मॅच जिंकली टीम स्वयंभू किल्ला या संघानं. वेल प्लेड टीम स्वयंभू किल्ला संघ. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं मनपूर्वक आभार. दोन्ही संघांचा खेळ या स्पर्धेमध्ये चांगला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण ओळूयात. एका बाजूला टीम जय बजरंग हेटवणे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना श्री स्वयंभू किल्ला या 2 संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅच समरी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. स्वयंभू किल्ला संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये नागेश मुंडे याच्या बॅटिंगच्या जोरावरती